शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पीक विमा भरला असेल तर आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती हेक्टरी 17,000 रुपयांचा पीक विमा जमा होणार आहे। राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे आता पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। ज्या देखील शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। जर तुम्ही देखील खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल तर आता तुमच्या देखील खात्यावरती हेक्टरी 17,000 रुपयांचा पीक विमा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये आली आहे। आता या ठिकाणी समोर आलेल्या बातमीनुसार नुकसान भरपाईची रक्कम असेल, रब्बी अनुदानाची रक्कम असेल आणि पीक विम्याची रक्कम असेल ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। आणि त्याचबद्दलची म्हणजेच की नुकसान भरपाईच्या वितरणासंदर्भातील त्याचबरोबर राज्य सरकारने रब्बी अनुदान देण्याची घोषणा केली होती। म्हणजेच की रब्बी हंगामामध्ये पेरणीसाठी खते बी बियाणे खरेदीसाठी राज्य सरकारने रब्बी अनुदान हेक्टरी 10,000 रुपये देण्याची घोषणा केली होती। आणि या अनुदानासंदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आणि त्याचबरोबर पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील देखील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता राज्यातील साधारणतः नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा झाल्यानंतर आता पीक विमा नेमका कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आणि याच पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील देखील या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। आता ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम नेमकी कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, त्यानंतर ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदानाची रक्कम नेमकी कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि पीक विमा देखील आता तुमच्या खात्यावरती नेमका कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार, तुमच्या खात्यावरती नेमकी ही पीक विम्याची रक्कम कधी किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। जर तुम्ही देखील खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास देखील या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आता प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत, त्यासाठी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। नुकसान भरपाई असेल, रब्बी अनुदान असेल, त्याचबरोबर पीक विम्याची रक्कम असेल, नमो शेतकरी योजना असेल, पीएम किसान योजना असेल, या सर्व योजनांबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता या ठिकाणी बघू शकता, खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते। यामुळे शेतकरी राज्य सरकारच्या म्हणजेच की शासकीय मदत आमच्या खात्यावरती नेमकी कधी जमा होणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते। म्हणजेच की नुकसान भरपाई कधी मिळणार, त्यानंतर रब्बी अनुदानाची रक्कम कधी मिळणार, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार, त्यानंतर पीक विमा कधी मिळणार, पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार असे शेतकरी प्रतीक्षा करत होते। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा जमा झाला आहे। राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 21 हप्त्याचे 2,000 रुपये या ठिकाणी जमा झाले। म्हणजेच की केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या ठिकाणी काहीसा दिलासा मिळाला आहे। त्यानंतर आता राज्य सरकारची जी नमो शेतकरी योजना आहे त्या नमो शेतकरी योजनेचा देखील या ठिकाणी आगामी 8वा हप्ता आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार तर या ठिकाणी समोर आलेल्या माहितीनुसार साधारणतः
20 डिसेंबर पर्यंत तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आता तुमच्या खात्यावरती साधारणतः कधी तर 20 डिसेंबर पर्यंत या ठिकाणी जमा होणार आहेत। आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला आणि नमो शेतकरी योजनेचा देखील 8वा हप्ता आता तुमच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता त्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम असेल आणि रब्बी अनुदानाची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर साधारणतः 1 महिना झाला शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्हाला तर माहितीच असेल की राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 31,728 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं। आता या पॅकेजपैकी साधारणतः 21,000 कोटींची जी रक्कम होती ती डायरेक्ट शेतकऱ्यांच्या थेट खात्यावरती जमा केली जाणार होती आणि जी बाकीची रक्कम होती ती मनरेगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार होती। आता जी डायरेक्ट म्हणजेच की जी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाणार होती तर त्यापैकी आतापर्यंत साधारणतः 14 ते 15,000 कोटींचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यामध्ये आला आहे। या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तुमच्या देखील खात्यावरती पैसे नेमके कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, पीक विमा कधी मिळणार याबद्दलची सर्व काही माहिती बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता या ठिकाणी बघू शकता काय सांगण्यामध्ये आला आहे, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सुमारे 21,000 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यासाठी मंजुरी दिली होती। आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल की 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं, मग 21,000 कोटींची रक्कम वितरित करण्यासाठी मान्यता का देण्यामध्ये आली? तर याचं उत्तर म्हणजे आता राज्य सरकारने 31,000 या ठिकाणी 628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि यामधील जी शेती पिकांच्या नुकसानीसाठी मदत लागणार होती ती या ठिकाणी 21,000 कोटींची मंजूर करण्यामध्ये आली होती आणि बाकीची रक्कम ही मनरेगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेती पिकांच्या नुकसानीकरिता 21,000 कोटींची रक्कम ही वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली होती आणि त्यानुसार आता साधारणतः 1 महिना झाला शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम ही जमा करण्यामध्ये येत होती आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत साधारणतः 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा झाली आहे। या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे तर आतापर्यंत साधारणतः 14,000 ते 14,500 कोटी रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये आली आहे। म्हणजेच की राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये आली आहे आणि ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण की ही जी रक्कम वाटप करण्यामध्ये येत आहे ही रक्कम वाटप करण्याची प्रक्रिया अजून देखील सुरू आहे। म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया अजून देखील सुरू असल्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही। अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज पैसे जमा होतील, जर आज झाले नाही तर उद्या होतील, कारण की पैसे वाटप करण्याची प्रक्रिया ही सुरू आहे। फक्त या ठिकाणी शेतकऱ्यांना जे कामे करण्यासाठी सरकारने सांगितले होते ती कामे पूर्ण केलेली अत्यंत आवश्यक आहे। म्हणजेच की सरकारने काय सांगितलं होतं तर ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करा असं सरकारने सांगितलं होतं। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करा। ई-केवायसी केले की लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा केले जातील। त्यानंतर आता बऱ्याच शेतकऱ्यांचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसतं, त्यामुळे त्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा केला जात नाही। त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्य सरकारने 31,628 कोटींपैकी 21,000 कोटींचा निधी वितरित करण्यासाठी मान्यता दिली होती आणि यापैकी आतापर्यंत साधारणतः 14,000 ते 15,000 कोटींचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे। तर म्हणजेच की कशा पोटी तर नुकसान भरपाई पोटी आणि
रब्बी अनुदानाच्या वितरणापोटी हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला. किती निधी? तर 14 ते 15,000 कोटींचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत जमा झाला. आणि ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये पैसे जमा होतील. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता नुकसान भरपाई बद्दलची आणि रब्बी अनुदाना संदर्भातील ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती. त्यानंतर आता राज्यातील साधारणतः 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची देखील रक्कम जमा झाली आहे आणि रब्बी अनुदानाची देखील रक्कम या ठिकाणी जमा झाली आहे. त्यामुळे आता आमच्या खात्यावरती पीक विमा नेमका कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण की राज्य सरकारने ज्या वेळेस 31,628 कोटींचा पॅकेज जाहीर केलं होतं तर त्यावेळेस राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचं या ठिकाणी आश्वासन देण्यामध्ये आलं होतं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीक विमा देण्याची घोषणा केली होती. आता पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती जमा होणार? तर हेक्टरी 17,000 रुपयांचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. आणि राज्यातील साधारणतः 45 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. आता ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा काढला असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. तर आता नेमका हा पीक विमा तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार हे आपण आता थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी राहिलेला 1 ते 2 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघत चला. तर शेतकरी मित्रांनो, आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा हप्ता हा जमा झाला आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील आता लवकरच तुमच्या खात्यावरती जमा केला जाईल. त्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कोट्यवधी रुपयांचं पॅकेज मंजूर केलं होतं आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली आहे. आणि ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील हे पैसे जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता नुकसान भरपाईची रक्कम असेल, रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाल्यानंतर पीक विमा कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये येत आहे तर बघा, पीक विमा देण्याचे शेतकऱ्यांची देखील या ठिकाणी आपल्याला मागणी बघायला मिळत आहे. या ठिकाणी पाहू शकता, देवेंद्र फडणवीस साहेब बोलल्याप्रमाणे पीक विम्याचे पैसे द्या अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. कारण की सरकारच्या माध्यमातूनच पीक विमा हेक्टरी 17,000 रुपये देण्याची घोषणा करण्यामध्ये आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खरीपातील शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये देणार असल्याचं या ठिकाणी सांगितलं होतं. म्हणजेच की पीक विमा देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता पीक विमा कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आता नेमका पीक विमा तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार तर या ठिकाणी बघू शकता, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. 2025च्या खरीप पिकांसाठी नुकसान मूल्यांकन आणि मंजुरीनंतरच भरपाईची रक्कम साधारणपणे जानेवारी 2026 पर्यंत टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होईल असं सांगण्यामध्ये आलं आहे. याचा अर्थ जानेवारी महिन्यामध्ये तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार. जर तुम्ही खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल तर जानेवारी 2026 पर्यंत तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाईल. त्यानंतर या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे देखील ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या काळामध्ये हळूहळू शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असल्याचं आपल्याला सध्या बघायला मिळत आहे. आणि या ठिकाणी अजून देखील काही ठिकाणी पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. म्हणजेच की ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई असेल, त्यानंतर रब्बी अनुदानाचे पैसे असतील, ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. आणि पीक विम्याची देखील रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. थोडक्यामध्ये जर या ठिकाणी सांगायचं झालं तर 2025 मधील भरपाई प्रक्रिया सुरू आहे आणि ही तुमच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहे. आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, पीक विमा कधी मिळणार तर जानेवारी महिन्यापर्यंत, म्हणजेच की जानेवारी 2026 पर्यंत तुमच्या खात्यावरती पीक विम्याची देखील रक्कम जमा केली जाईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे. या ठिकाणी बघू शकता, पेपरची देखील अतिशय महत्त्वाची बातमी आहे. जानेवारी पासून मिळणार पीक विम्याचा परतावा, मूग उडदाचे उत्पन्न निश्चित, सोयाबीन तूर मका कांद्याचे काम अंतिम टप्प्यात, अशा पद्धतीची बातमी सध्या आपल्याला बघायला मिळत आहे. आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, स्पष्टपणे या ठिकाणी अतिशय महत्त्वाची माहिती देण्यामध्ये आली आहे. लक्षपूर्वक पाहत चला. पीक विमा योजनेअंतर्गत मागील खरीप हंगामातील पिकांचे कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत. त्यामध्ये मूग असेल, उडीद, सोयाबीन, कापूस या पिकांचा
समावेश आहे। कांदा, तूर व मका या पिकांचे कापणी प्रयोग अंतिम टप्प्यामध्ये आहेत। पीक कापणी प्रयोगानंतर त्या पिकांच्या आलेल्या उत्पन्नाची माहिती शासनाला पाठवण्यामध्ये आली आहे। बाकीच्या पिकांच्या उत्पन्नाची देखील माहिती डिसेंबर अखेर शासनाला पाठवली जाणार आहे आणि त्यानंतर अपेक्षित उत्पन्न, उंबरठा उत्पन्न व मागील 7 वर्षातील उत्पन्नाची सरासरी यातून सध्याचे कमी आलेले उत्पन्न निश्चित होईल आणि त्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा परतावा जमा केला जाईल, असं कृषी विभागाच्या माध्यमातून म्हणजेच की कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। म्हणजेच की साधारणतः जानेवारी महिन्यापासून राज्यातील पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार। किती पीक विमा जमा होणार तर हेक्टरी 17,000 रुपयांचा पीक विमा हा जमा केला जाणार आहे। अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। त्याचबरोबर पीक विम्याच्या लाभासाठी ई-केवायसी असणे अत्यंत आवश्यक आहे। ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करा। त्याचबरोबर प्रत्येक शेतकऱ्यांचं जे आधार कार्ड आहे ते बँकेच्या खात्याशी लिंक असणं देखील अत्यंत आवश्यक आहे। अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत या ठिकाणी देण्यामध्ये येत असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। सोबतच या ठिकाणी अजून एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। या ठिकाणी बघू शकता राज्य सरकारने नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे 29,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक मदतीचा प्रस्ताव पाठवला असून आता केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदतीची रक्कम या ठिकाणी जमा होणार असल्याची आपल्याला शक्यता बघायला मिळत आहे। आता सध्या जर बघायला गेलं तर सध्या तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाकरिता म्हणजेच की राज्य सरकारने रब्बी हंगामामध्ये पेरणी असेल, खते, बी बियाणे खरेदीसाठी रब्बी अनुदान देण्याची घोषणा केली होती आणि नुकसान भरपाईची रक्कम आणि नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त ही रब्बी अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया अद्याप देखील सुरूच आहे आणि आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती जमा होईल। साधारणतः 20 डिसेंबर पर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल आणि जानेवारी महिन्यापासून तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील या ठिकाणी जमा केली जाईल आणि नुकताच पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा तुमच्या खात्यावरती जमा झाला असेल। तर अशा पद्धतीचे शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।